हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तांदळाच्या पिठापासून आणि चण्याच्या डाळीपासून हेल्दी नाश्ता बनवणार आहे। हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, तसेच चण्याची डाळ घेतलेली आहे। चण्याची डाळ मी 3 ते 4 तास भिजत घातलेली होती। ती अशा प्रकारे छान भिजलेली आहे। सुरुवातीला ही भिजलेली डाळ मी मिक्सरमधून बारीक करून घेते। ही डाळ मी बारीक करून घेतलेली आहे। या डाळीच्या मिश्रणात 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धने आवडीनुसार तिखट, हळदी पावडर, चवीनुसार मीठ, बारीक केलेली हिरवी मिरची, बारीक केलेली कोथिंबीर। या मिश्रणात हे सर्व मी मसाले टाकलेले आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे। तांदळाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे पीठ गरम पाण्याने भिजवून घ्यायचे। हे हाताने छान मळून घ्यायचे। अशा प्रकारे मी हे छान मळून घेतलेलं आहे। नंतर या पिठाचे छान गोळे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे छोटे छोटे लाटून घ्यायचे आणि यामध्ये हे सारण भरून घ्यायचं। या प्रकारे यामध्ये सारण भरून घ्यायचं। नंतर हे एका भांड्यामध्ये पाणी ठेवून हे चाळणीवर वाफवून घ्यायचे। हे सर्व झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे। हे छान वाफवून घेतलेले आहे। हे छान शिजलेले आहे। पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये मोहरी टाकून घेतली, त्यामध्ये थोडे जिरे, यामध्ये कोथिंबीर टाकून नंतर हे छान यामध्ये परतून घेऊ। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। हे छान परतून घेतलेले आहे। असा हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।